हाय, आपण आज पाहूयात टीचरच्या लॉग इनमधून आपण एक पोस्ट कशी लिहू शकतो. तर इथे टीचरच्या लॉग इनमध्ये तुम्ही होम पेजवरती खाली स्क्रोल केल्यावरती तुम्ही इथे राईट हँड साईडला बघू शकता एक न्यू पोस्टचा ऑप्शन आहे. ह्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इकडे खूप सारे ऑप्शन्स दिसतील, जसं की असाइन अ व्हिडिओ, असाइन अ प्रॅक्टिस, असाइन अ टेस्ट, राईट अ पोस्ट अँड असाइन अ MLP. तर इथे राईट अ पोस्टवरती क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होईल. इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता सेक्शन्स. मी इथे डेमो 8 सिलेक्ट करते आहे. बोर्ड, क्लास आणि स्टुडंट. इथे तुम्ही एक पर्टिक्युलर एका स्टुडंटला हे लिहू शकतात किंवा इथे सिलेक्ट ऑल करून सगळे स्टुडंट सिलेक्ट करू शकता. तर मी इथे सिलेक्ट ऑल केलेलं आहे. आणि इथे कमेंटमध्ये जे काही पोस्ट तुम्हाला लिहायचं आहे ते तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथे लिहिते आहे ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम. मी हे असं लिहिलेलं आहे आणि नंतर इथे असाइनवरती क्लिक केल्यानंतर ही पोस्ट क्रिएट झालेली आहे. तर आपण आता बघूयात की स्टुडंटच्या पोर्टलवरून हे कसं दिसतंय. तर मी हे लॉग आउट करते टीचरचं पोर्टल आणि इथे मी स्टुडंटचं पोर्टल लॉग इन करते. तर स्टुडंटच्या पोर्टलमध्ये लॉग इन केल्यानंतर इथे होम पेजवरती तुम्ही हे 3 ऑप्शन पाहू शकता. ॲक्टिव्हिटी फील्ड, अनाउन्समेंट्स अँड पेंडिंग एक्झाम इव्हॅल्युएशन. तर अनाउन्समेंटमध्ये तुम्ही इकडे क्लिक हिअरवरती क्लिक केल्यावरती तुम्ही इकडे पाहू शकता जी आपण आता पोस्ट क्रिएट केलेली ती इथे असाइन झालेली आहे. इथे बघू शकता तुम्ही ऑल द बेस्ट फॉर द एक्झाम हे इकडे दिसतंय स्टुडंटच्या पोर्टलवरती. थँक्यू.